हॉस्पिटल आणि नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या संयुक्त विद्यमाने माजी सैनिकांचे आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं. काय की 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून आपण साजरा करतो, पण हा साजरा करत असताना ज्यांनी देशाकरता बलिदान दिलंय, शहीद झालेत, त्यांच्या आप्तेष्ट आणि त्यांच्या कुटुंबियांची काळजी घेणं, आरोग्याची काळजी घेणं, या दृष्टीने सन्माननीय आमचे नेते श्री नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी सूचना केली आणि त्याप्रमाणे आम्ही शहीद झालेल्या व्यक्तींचे आप्तेष्ट आणि त्यांचे नातेवाईक यांच्याकरता भव्य असं आरोग्य शिबिर या ठिकाणी एकाच छत्राखाली आयोजित केलेलं आहे, जेणेकरून त्या शहीदांनी जे देशाकरता बलिदान दिलंय, त्यांनी जे आपल्या सीमा वाचवल्या आहेत, त्यांना आज खऱ्या दृष्टीने या ठिकाणी श्रद्धांजली होऊ शकेल, हा एक खारीचा वाटा त्यांच्या सेवेबद्दल आम्ही केलेला आहे. दादा, आगळा वेगळा स्तुत्य उपक्रम आहे हा. शहीदांच्या परिवाराचा आजपर्यंत या ठिकाणी विचार केला तर एक आरोग्य तपास शिबिर केलं होतं, मात्र महादेव हॉस्पिटल आणि भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी ही संकल्पना आदरणीय गिरीश भाऊ यांच्याकडूनच आलेली आहे आणि म्हणून खरोखरच त्यांना त्याकरताच सर्वजण मानतात की अतिशय मनापासून जनतेची सेवा करणारा नेता आहे. पण निश्चितच जिल्ह्यातले जेवढेही शहीद झालेले आपल्या देशाच्या संरक्षणाकरता धारातीर्थ पडलेत, त्या सगळ्या कुटुंबियांची आम्ही याच्या पुढे गिरीश भाऊंच्या मार्गदर्शनाने काळजी घेऊ. स्वातंत्र्य दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. सर्वांना नमस्कार. आज 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आम्ही माजी सैनिक जिल्हा आघाडीचं काम करतो. यासाठी आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्या संकल्पनेतून एक वेगळा काहीतरी उपक्रम करायचा या निमित्ताने 4-5 दिवसापूर्वी आमचे कार्याध्यक्ष उदय भालेराव यांच्याकडे वीर पत्नी, वीर माता, वीर पिता यांची सैनिक कल्याण कार्यालयातून यादी दिली आणि त्या यादीमधून सर्वांना फोन केले आणि महादेव हॉस्पिटल इथे सर्वांची वीर माता, वीर पत्नी, वीर पिता व त्याचे कुटुंबीय यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. त्यासाठी खरोखर एक वेगळा कौतुकास्पद कार्यक्रम आहे आणि सर्व माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंब याबद्दल भारतीय जनता पार्टी आणि विशेष करून आपलं गिरीश भाऊ महाजन आणि त्यांचे सर्व सक्रिय कार्यकर्ते यांचे आम्ही जिल्हा सैनिक कार्यकारिणीतर्फे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद. माझं नाव चंद्रकांत पाटील, अध्यक्ष जिल्हा सैनिक आघाडी महानगर जळगाव.